आपली मॅगी आलेली आहे मित्रांनो, बघू शकताय कसलीच मारली आपली आवडते गाईस. कडक असं ना गाईस, कसे वाटतं मला तुम्हीच नक्की सांगा कमेंट करून, कडक आहे की नाही गाईस. अप्पांचा ढाबा आमचा फेमस आहे इकडे, अप्पांचा ढाबा. आणि अप्पांच्या ढाब्यावर मागली चिकन परोठा, ॲक्च्युली चिकन भाकरी होती पण परोठा मागवला. इथं मस्त भेटते आणि इथं मॅगी पण भेटतो गाईस, पण आपण ते नाही घेता चिकन. हाय मित्रांनो, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत आणि ते म्हणजे आपल्या अशोकला गाडी घेऊन चालू आहेत आपण. आणि मित्रांनो, चला थोडंफार एन्जॉय करूया प्रवासामध्ये. आपण काय काय खातो काय नाही ते पण बघूया. आज आपण दिसत जेवढा भेटत जरा करूया आपण. मित्रांनो, प्रवास तर आपला होतच आहे, तुम्हाला तर माहिती आहे प्रवासाचा आपला विषयच आहे. प्रवास तर करत राहणारच आपण, एन्जॉय करतो. रस्ता पण बघू शकतो मित्रांनो, मस्त व्ह्यू वाटते मला बघण्यासाठी. कडाकाच गाईस, एक नंबर. फायनली मित्रांनो आपण एन्जॉय करतोय आणि एन्जॉय करूया. काय माहिती कसली एन्जॉय कधी करते कधी नाही करत, पण मित्रांनो असंच खेळत राहणं आपला कर्तव्य आहे, मला माहिती आहे मित्रांनो. चला एन्जॉय करतो. आणि काय आता मला ना ॲक्च्युली भूक लागली आहे आणि नाव माहिती आहे, भूक लागली म्हणजे माझी आवडती नक्कीच मॅगी गाईस, मॅगी. तर फायनली गाईस आता आपला महाडला आपला आवडता शॉप आहे जिथे तिथे मॅगी मिळतोय. तर आपण आजही देखील त्या शॉपवर जाऊन मॅगी खाऊया, कारण की थोडी भूक पण लागली गाईस. खाण्याने द्यायचे माणूस होतं असं म्हणतात आणि मला काय एवढं जेवण जात नाही, तुम्हाला तर माहिती मित्रांनो. पण जाऊ द्या, मॅगी तर खाऊया. मॅगी खाल्यावर जरा बरोबर. आणि बघा गाडीत बघा जागाच नाही गाईस, ही बॅग बिग काय ठेवली काय माहिती, कोण बसू शकत नाही ना कोणला घेऊ शकत नाही मित्रांनो. अशी अवस्था आणि अशी दुर्दशा झालेली आहे मित्रांनो. तर आपण निघालेलो आहेत प्रवासासाठी. प्रवास कुठेही असो, फक्त प्रवासासाठी चाललो आहेत, कारण की डेली तुम्हाला नाव सांगणं बरोबर वाटत. मग आपण प्रयत्न करणार कारण की ओनली प्रवास करणार आणि प्रवासात मजा करायचा आपण कर्तव्य करणार. आणि करूया गाईस, मजा मस्ती झालीच पाहिजे. पहिला आपण आता मॅगीसाठी थांबलोच पाहिजे, मॅगी खालीच पाहिजे, कारण की पोटाला माझा आधार भेटलाच पाहिजे. तर भेटूया नको भेटूया नंतर बघू, मॅगी पहिली खाऊया गाईस. आवडतं गाईस, मॅगी आवडतं गाईस. तर फायनली निघतोय आपण मॅगी खायच्या दृष्टिकोनात. आगे पुढचा भाग मॅगीचा असणार. तर चला मॅगी खाऊया आपण. आता जस्ट आहोत महाडला आहेत मित्रांनो, बघू शकता महाड. कडकच व्ह्यू आहे महाड. टर्निंग पॉईंट बघा महाडचा कसला जायला का मित्रांनो. पॉईंट आहे, पूर्ण डोंगर किनारा घेतोय. रायगड आलाय, रायगड. फायनली मित्रांनो आता आपण आलो महाडच्या बाहेर आलो आपण. आणि बघा सावित्री नदीचा पूल आला आपला, म्हणजे महाडची सर्वात मोठी नदी सावित्री नदी बघू शकता. हाच तो इथं ब्रिज पडला होता म्हणजे आपला. तर आपला आता बघा हा इथे महाड संपतोय गाईस, सावित्री नदी आहे. ह्याच्या पुढंच आपला आता लगेच पुढे आपला टोल नाका पण लागतोय. त्या टोल नाकाच्या अलीकडेच आपला मॅगी मसालाचा पॉईंट आहे. तर बघू शकता राईट साईडला आपला मॅगी मसाला तुम्हाला दाखवतो मी. ही सावित्री नदी क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला जायचं थोडंसं, आणि तुम्हाला दाखवतो मी पुढे आहे ते मॅगी मसाला. आता ब्रिजच्या पुढे आलोय आणि बघू शकता आता आपण गाडी आपण लेफ्ट साईडला दाबूया, म्हणजे आपल्याला आता मॅगी मसालाचा पॉईंट येणार आहे राईट साईडला गाईस. फायनली आपण थांबलो आहे मॅगी मसाला खाण्यासाठी. जर आपला पॉईंट आपल्याला अपोजिट साईडला आहे आणि हा लोकेशन म्हणजे महाडचा जो आपण ब्रिज सोडल्यावर तुम्हाला थोडंसं पुढे आल्यावर लेफ्ट साईडला महानगर CNGचा पंप लागतोय. CNG पंपाच्या समोर बघू शकता तुम्ही, ती छोटीशी टपरी आहे बघा. छोटी टपरी, जास्त का मोठी टपरी नाहीच आहे काही. त्या टपरीवर आपल्याला मॅगी चला भेटूया, मॅगी खायला जाऊया. म्हणजे पटकन उतरूया, आपल्या जायचं. चला उतरलो आणि बघू शकता कोक आपल्या CNG पंप आहे. आणि हा रस्ता आपला इकडनं येतोय, मुंबईवरून येतो. मुंबईवरून हा सरळ गोवा साईडला जातोय. तर आपलं गोवा साईडला जाताना अपोजिट साईडला बघा राईट साईडला आपला टपरी आहे. तर चला जाऊ, क्रॉस करूया. गाड्या नाही तो मित्रांनो. आणि ॲक्च्युली मित्रांनो गाड्या बघून रस्ता क्रॉस करा. तर चला आपण गाड्या नाही तो निघूया पटकन. आदिती स्नॅक कॉर्नर नाव बघू शकतो मित्रांनो हॉटेलचं. चहा केल्या काहीचा चहा पिऊन घेतो. बघू शकते कसलाच नजारा आहे गाईस, मस्त आहे की डोंगराच्या खाली. आपण चहा पिऊन झाला आपला आणि आपण मॅगीवर आपली मॅगी होते रेडी.
बघूया मॅगी आल्यावर मॅगी खाऊया की मॅगी म्हणजे आवडते. आणि माझी तर तुम्हाला बघता आता मी एकदम भारी डोंगराच्या खाली बसलो आपण आणि समोरच आपला रस्ता आहे आणि समोरच CNG पंप आहे मित्रांनो. CNG पंप समोरच आपला हा हॉटेल आहे. म्हणजे छोटे छोटे हॉटेल असतात रस्त्यावरची. तर कोकणात येण्यासाठी तुम्हाला कुठे कुठे काय काय भेटते ते नक्कीच बघा. आणि एकदम मस्त भेटतं मॅगी वगैरे. मॅगी काय काय बघा पुढे पण जाऊन काहीतरी खाऊ. या मॅगीची वाट बघतोय. मॅगी वगैरे रेडी. मॅगी आलेली आहे मित्रांनो, बघू शकताय. कसलीच मारली आपली आवडते आहे गाईस. कडकच ना गाईस. कसं वाटतं मला तुम्हीच नक्कीच सांगा कमेंट करून. कडक आहे की नाही गाईस. मारली आणि कशी नाही तुम्हाला पाहतो. मसाला एकदम परफेक्ट. या खाऊन घेतो पूर्ण मॅगी. संपली गाईस. पूर्ण एंड फिनिश. चला निघूया आपला प्रवासाला. पुढचा स्टॉप बघूया कुठे काहीतरी खायला. खाली भेटूया स्टॉपवर. चला बिल वगैरे देऊ आपण. आपण आता गाडीमध्ये बसतो आहेत, रेडी झालो. आता निघतो आपण पुढच्या स्टॉपला जाऊ आणि थोडंसं आपण खायला घेतलं बंबई. तर तुम्हाला आवडली तर घ्या, असं काय नाही. तर टाईमपासला मी काय आपलं काय जमत दुसरं काय म्हणून आपला बंबई टाईमपास तोंडात टाकून चावत निघूया. गाड्या तर पुढे सर्वांच्या आणि आपले 2 पाणी बॉटल झालेत. इकडे एक चला फायनली गाईज आपण निघतोय. ओके झाली गाडी चालू आणि निघूया. चला आपण आता खेडच्या पुढे आलोय. भोसले घाटात बघू शकता. भोसले घाट किती मोठा टन आहे. बाबा खूप मोठा टन आहे आणि हा डेंजर टन आहे गाईज. टर्निंग पॉईंट. मित्रांनो आपण आता खेडला आहोत. खेडच्या पुढे पण आलो गाईज, कारण की आपण महाडवर निघत मॅगी खाऊन. तर आता आपण पोहोचलोय खेडच्या पुढे. भोसले घाटाचा हा भोसले घाट होता. डेंजर लोकेशन. ते भरपूर ॲक्सिडेंट वगैरे होतात गाईज. पूर्ण उतार आहे. भरपूर मोठा उतार. आणि ते स्पीड ब्रेकरच्या का चढणाला पण स्पीड ब्रेकर लावलेत. हे बघा धर येतात तर मोठे स्पीड ब्रेकर गाईज. चला पुढचा प्रवास करूया आणि काहीतरी बघूया अजून एक निघूया. फायनली गाईज चिपळूणला आपण आता पोहोचतोय. बघू शकताय. एक नंबर चिपळूणच आहे गाईज. चिपळूणचा घाट उतरतो आपण आणि चिपळूणला आपण पोहोचू गाईज. कडक वाटतं ना गाईज. कमेंट करून सांगा मित्रांनो चिपळूणचा घाट कसा होता. चिपळूण सिटी बघा वरून. डेंजर. फायनली गाईज आपल्याला खूप उशीर झाला आहे आणि बघू शकता रात्रीची आपल्या वाजत 12. तर काही विलाज नाही. आपण बसलो होतो हॉटेलला. तर त्याला आपण आता पोहोचलो. अप्पांचा ढाबा आमचा फेमस आहे इथले. आपण ढाबा आणि अप्पांच्या ढाब्यावर मागली चिकन परोठा. ॲक्च्युली चिकन भाकरी होती. परोठा बघायला इथं मस्त भेटते आणि इथं मॅगी पण भेटतो गाईज. पण आपण ते नाही घेता, चिकन परोठा घेते गाईज आणि मस्त खाऊया. निघूया की वाजत 12.
ॲक्च्युली आपल्याला 10 वाजता पोहोचायचा होता गाईस. 10 वाजले कुठे बघा ना, 12 वाजले. इथेच अजून मी कणकवलीमध्येच आहे. फायनली होऊ शकतं गाईस. बघा आवाज भारी येतो कधी पण तेच घाला. तुम्ही बघू शकता मसाला वगैरेचा सेम घरगुती मसाला येते. तर या खाऊया. मी तर खातो, तुम्ही पण या खायला. फायनली आपण सर्व संपलेलं आहे. बघू शकता एकदम फिनिश पाणी पिऊन घेऊन नाश्ता आणि मस्त की तसं काही आपण मस्त की जेवलो गाईस. आणि आता आपण निघूया. आपली गाडी बघू शकता आलेली आहे समोरच. आणि आपला चिकन परोठा भारी वाटला गाईस, एकदम मस्त गाईस फॉर्ममध्ये. एकदम असं वाटला कडक खायचं वाटला. तर आता निघतो आपण आणि आपला ब्लॉग आपण संपून टाकू इथे. आणि कसं वाटला ब्लॉग, कसं वाटलं खायची पद्धत आमची गाईस, असंच आम्ही खाता असतो. आणि आमचा हॉटेल बघू शकता. आणि हा कणकवलीचा टोल नाका पुढे आहे. आणि कणकवली टोल नाकाच्या समोरच बघू शकता राईट साईडला हॉटेल आहे आपणचा ढाबा. आता फायनली घ्यायचा आम्ही निघतो. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच व्हिडिओ काढत राहू आणि असंच मस्ती मजा करतो. आणि गाईस असं आम्ही नाश्ता पाणी असं आम्ही करतो मित्रांनो. एकदम थोडीशी आपल्याला लेट झालो, पण रात्रीचं 12 वाजले म्हणून मी आता चिकन परोठा खाला. नाही तर आपण मॅगीच खाणार होतो, पण तो चिकन परोठा खाला. तर तो या काय आता गोवात पोचू आम्ही 1-1.5 तासात पोचणार. चला जातो मी आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगला. कसं वाटलं नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.